हॉटेल कृष्णा इनमध्ये थांबलो आहे आणि आपले अतिथ दादा GS चालवत आहेत, मी चालवते KTM. आणि आता हिचा स्टार्ट होते का? हे थांबे, ह्याचा ना क्लचचा काहीतरी इश्यू झाला आहे. क्लचमुळे थोडा त्रास होते, बाकी काय नाही. तर आता आपण निघालो आहे कुठे? नागेश्वरला. आणि आमचं असं ठरलं आहे की द्वारकाचं दर्शन रात्री घ्यायचं, नाईटमध्ये. आणि आता आपण चाललो आहे श्री नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे. अतिथ दादाला आपली गाडी चालवायची होती, सो रायडर परत चेंज. अतिथ BMW चालवते आपली, मी आब्याची KTM चालवते. आणि कौशिक सरांबरोबर आब्या बसला आहे ड्यूक 390वरती. आता माणसं 4च आहेत, मग गाड्या 3 का परत घेऊन चाललो आहे. सीन असा होता की अतिथला आपली गाडी चालवायचीच होती BMW. मग माझा टॉप बॉक्स मी काढून रूमवरती ठेवला आहे. आब्याचा टॉप बॉक्स लागलेला होता, मग म्हटलं चला KTM घेऊया. कारण दुपारी कसा सकाळी कसा सीन झाला आपला, सोमनाथला ना लॉकर रूमचे वगैरे लय मोठी लाईन असते आणि तिथे मोबाईल वगैरे, डिजिटल घड्याळ, तुमची चावी म्हणा, रिमोटवाली चावी, हे काहीच अलाउडच नाही आहे. मग त्यासाठी आम्ही परत हॉटेलवर गेलो. नशिबाने हॉटेल जवळ घेतलेलं आणि हॉटेलवर जाऊन ह्या सगळ्या वस्तू आपल्या ठेवून आलो. तर आता आम्ही आयडिया काय करणार आहे, हेल्मेट फक्त आपण जिथून कुठून काय फुल वगैरे घेऊ तिथे ठेवू. माझं हेल्मेट तर जाईलच ह्या टॉप बॉक्समध्ये आणि सगळ्यांचे मोबाईल्स आणि बाकीचे जे काय वस्तू आहेत त्या जातील आपल्या टॉप बॉक्समध्ये. सो तो एक त्रास कमीच होईल. आता इथून आहे आपलं 17 किलोमीटर नागेश्वर ज्योतिर्लिंग. मग आम्ही असं ठरवलं की पहिला नागेश्वर ज्योतिर्लिंग करूया. ते काय आपल्याला जायला अर्धा तास, यायला अर्धा तास आणि 1-1.5 तास तिथलं दर्शन, अशा 2.5-3 तासात काम होईल. डिनर करूया 9 वाजेपर्यंत आणि 9 ते 12 मस्त झोप घेऊया. मग काय होईल, 9 ते 12 झोप घेतली आपण आणि मग रात्री 12ला जन्माष्टमी असल्यामुळे रात्री 12ला आपल्याला दर्शन भेटेल. दर्शन करूया, 12 ते 3 पकडूया. आणि 12 ते 3 पकडल्यावरती मग 12 ते 3 दर्शन झाल्यानंतर मग आपण तिथून मुंबईसाठी प्रस्थान करूया. तर झोप आपली असणार आहे 3च तास, 9 ते 12. हे असं ठरलेल्या गोष्टी आहेत. बघू आता काय होतंय, ते प्लॅननुसार होतंय की नाही होतंय. आणि दादाला आपली गाडी आवडली आणि दादा रेटवते गाडी आता. आणि मी तुमच्याबरोबर बोलतो त्यामुळे एका स्पीडला शांतपणे चालत होतो, कारण ही गाडी हवेची आहे. आपल्या गाडीची आपल्याला ब्रेकिंगची सवय झाली आहे, त्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स असतो. त्याच्यात पण मस्त आहे गाडी चालवायला वगैरे, काय त्रास नाही आहे. बट तरी आरामात चालवलेली बरी. ट्रेन फाटक बिटक काय आयटमच नाही. तर ट्रेन होती, कुठलं स्टेशन होतं? द्वारका होतं की काय माहीत नाही, बघावं लागेल. तर उरलं आहे फक्त 11 किलोमीटर आणि वाजलेत 6:45. अजूनही सूर्यदेवतांची कृपा आहेच आपल्यावरती, अजूनही मस्त बऱ्यापैकी उजेड आहे. तर बघूया, उजेडाच्या आतच पोचू आपण. 11 किलोमीटर 10 किलोमीटर म्हणजे 15-20 मिनटं भरपूर झाले. रोड थोडा खराब आहे बट ठीक आहे, म्हणजे मॅनेजेबल आहे. एवढा काय त्रास द्या हक्क नाही आहे. परिसर एक नंबर आहे आजूबाजूचा, मस्त वाटतं एकदम. भारत यात्रा, वा दादा भारत यात्रा करतात सायकलवरती आणि आपण बाईक वगैरेला त्रास घेतोय. सस्पेन्शन आहे, पॉवर आहे, सगळं आहे, तरी पण त्रास. सायकलवरती विचार करा कसं होत असेल. ॲक्च्युली थांबून भेटायला पाहिजे होतं त्याला, बट हे आपले दोघं भाऊ थांबणार नाही आहेत. कारण ना एकदम कट टू कट आता प्लॅन आम्ही बनवला आहे. तो प्लॅन बनवण्यासाठी आम्ही 1 तास डिस्कशन करत होतो
की हे करूया की ते करूया की. आधी तर असं वाटलं की स्किप करूया नागेश्वर, पण म्हटलं आलो आहे नशिबाने, प्लॅन बनलेलाच की सोमनाथ नंतर आपण द्वारका करून नागेश्वर करूया. तर म्हटलं करूया ना आता, पॉसिबल आहे, म्हणजे असं नाही की नाही पॉसिबल. कारण कसं आहे आता मेन म्हणजे गोष्ट असणार आहे की कारण कसं आहे आता आपल्याला मेन म्हणजे 5 ते 9:30 चालू असतं आपलं द्वारकाधीशांचं मंदिर. बट आज आहे जन्माष्टमी, त्यामुळे काय होईल आज रात्री 12ला परत चालू होईल. 12 ते 2:30 काहीतरी टाईम आहे. तर मग आम्ही म्हटलं आपलं नागेश्वर 9ला बंद होतं आहे, तर काम करूया आता अर्धा पाऊण तासात आपण पोचू नागेश्वरला. नागेश्वर जाऊया, 1-1.5 तासात जे काय दर्शन घेऊया आणि तिथून मग घरी येऊन झोपूया. आणि मग रात्री काय आणि ॲक्शन केली मला माहीत नाही. आणि मग रात्री तिकडचं दर्शन घेऊन 3-1 वाजता आपली राईड मुंबईसाठी सुरू करूया, जी की आपली 900 किलोमीटरची. आणि गुगल दाखवते 19 तास, म्हणजे आपल्याला कमीत कमी 20-21 तास लागते. बघूया आता काय होतं. वातावरण तर बघा मित्रांनो काय भारीवालं झालं आहे. पाऊस येतोय की काय, माय गॉड. काही म्हणजे काहीच नाही घेऊन आलं आहे. पाऊस आला तर चल ठीक आहे, टॉप बॉक्स तरी आणलं आहे. टॉप बॉक्समध्ये सगळे ॲक्सेसरी टाकू आपण आणि भिजत जाऊ. आणि काय पावसाने खूप साथ दिली मित्रांनो ह्या राईडमध्ये. फक्त जेव्हा मुंबईवरून निघालो ती जर सोडली तर बाकी तर 1 नंबर पावसाने साथ दिली आपल्याला. कारण पाऊस नाही आहे ना, त्यामुळे इकडच्या रोडची मजा घेता येते. जो स्पीड आम्ही आलो आहे, जर तुम्ही म्हणाल हजिरापासून आपला पूर्ण आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासात आम्ही 80-90-100 हाच स्पीड आला आहे. म्हणजे एखाद दुसऱ्या ठिकाणी कमी आलो असेल 70-60-70, बट मोस्टली 80-90-100 हाच प्रवास झाला आहे. त्यामुळे अंतर पण लवकर कपत गेला आणि कंटाळा पण कमी आला. ते ना रोड थोडा खराब आहे, आतापर्यंत बराच होता. म्हणजे आतापर्यंत म्हणजे द्वारकापर्यंत रोड चांगला होता, बट द्वारका टू नागेश्वरचा आत्ता जी कंडिशन आहे रोडची, कदाचित काम चालू आहे, आजूबाजूला कडे टाकले त्याच्यावरून रस्ता एक्सटेंड पण होतोय आणि मरम्मत पण होईल. पण सद्य परिस्थितीमध्ये हा रोड थोडा खराब आहे. नाहीतर मग काय 17 किलोमीटर अर्धा तास पण लय झाला असता. चला आता आपण टाकला मॅप, 7:06 पोचू आपण. राहिलंय 4 किलोमीटर. 4 किलोमीटरला 8 मिनटं, बरोबर आहे. 1 मिनिटात 2 किलोमीटर, आपला 2 मिनिटात 1 किलोमीटर. आता तर पूर्ण सरळ सरळच दिसतंय. अबे किधर बच्ची किधर, इथे हा त्रास आहे बघा. अरे हो तुम्ही घेताय ओव्हरटेक मान्य आहे, बट कसे. स्ट्रेट आहे 2.5 किलोमीटर. 1 किलोमीटर फक्त, 1 किलोमीटर पण नाही, 900 मीटर फक्त. 500 मीटर नंतर आपल्याला राईट सारखं मारायचं, थोडासा राईट. 700 मीटर, 300 मीटर. का कुणास ठाऊक आहे, गर्दी आहे, गर्दी आहे. मला वाटलं इकडे गर्दी नसावी, बट आहे. बट कदाचित होऊ शकतं आपलं 1 तासात दर्शन. जर झालं तर बेस्टच आहे. हा नागेश्वर ज्योतिर्लिंग एक नंबर काम आहे. चला फायनली मित्रांनो आपण आपलं 7वं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत आहोत. म्हणजे माझ्या आत्तापर्यंत 7 ज्योतिर्लिंग झालेत. त्यापैकी ह्या वर्षात तर मी 4 केले. आता हे 2 तर झालेच. काशी विश्वनाथ केलं 3. बघा किती मस्त अशी शंकराची मूर्ती दिसते पुढे. आणि सगळ्यात भारी काम असं झालंय की आपण उजेडत आलो इकडे, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढूया पटापट फटाफट आणि मग जाऊया पुढे.
बाईक कुठे पार्किंग इकडेच आहे. हे इकडेच टाका ना. कुठं कोणतं तुला काय माहिती. इंटरकॉम थोडी आहे असं एवढा प्रेमाने बोलतोय मी. इथेच टाका तिथे टाका. बघा हे मंदिर आहे आपलं नागेश्वरचं आणि समोर आहे शंकरांची मूर्ती.